सो हाय गाईज, आज आम्ही खूपच बोर झालो होतो. तर आज काहीतरी स्पेशल बनवायचं म्हणून मी हा पास्ता बनवला. तर चला बघू मिस्टरांना आवडतो की नाही. गरम आहे. आवडला? ओके, बाय बाय. प्लेट खाली. आता बोला की. दोन मोठे दाखवायच्या ऐवजी बोला काहीतरी. कसं वाटलं? काय बोलू? पास्ता खाऊन कसं वाटलं? आखरी पास्ता. आखरी वास्ता असते ती, पास्ता नसते. काय बघते तुम्ही आता? हे ट्रॅव्हलिंग ब्लॉग. मोठ्याने बोल ना. ट्रॅव्हलिंग ब्लॉग. का आवडते तुम्हाला हे? वी आर प्लॅनिंग टू मूव टू कॅनडा कधी जायचं मग? नेक्स्ट इयर. डेफिनेटली. ओके, ठीक आहे. दोन शब्द. तो हाय कस्तुरी. काय करणार? काय नाही, बोर होते. काय करतो? कॅनडा. तुम्हाला नाही आवडत? कधी जायचं मग कॅनडाला? कधी जायचं कॅनडाला? नेक्स्ट इयर. नक्की ना? नेक्स्ट इयर. सो हाय गाईज, तर आम्ही आता असंच व्हिडिओ बघत बसलो होतो. बोर होत होतं खूपच. तर मग त्या व्हिडिओमध्ये असं होतं की बाबा ते आलू पराठा, पास्ता वगैरे खात होते. तर मग अशी पास्ता बघितल्यानंतर आमच्या मिस्टरांना पास्ता खायची इच्छा झाली खूपच. तर मी दुपारी पास्ता केला होता. तर पास्ता मी दोघांनी मिळून खाल्ला. त्याच्यानंतर त्यांना आलू पराठा खायची खूप इच्छा झाली. तर मी आता खास त्यांच्यासाठी आलू पराठा बनवत आहे. सो बघू आपण कसा बनतो आलू पराठा. ओके, पराठा बनवत मी तुमच्यासोबत काहीतरी शेअर करणार आहे. तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी प्रत्येकाची जर्नी वेगळी असते किंवा त्यांचा लाईफमध्ये आलेला एक्सपिरियन्स काही वेगळा असतो. जेव्हा माणसाचं डोकं शांत असतं, असं म्हणतात ना की शांत डोकं किंवा शांत मन राक्षसाचं, शांत डोकं राक्षसाचं घर असतं. अशा टाईपमध्ये जेव्हा माणूस बिझी असतो ना, तेव्हा त्याला असं काही फालतू गोष्टी किंवा चुकीच्या गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये येत नाही. तेव्हा मला असं वाटतं की माणसाने कायम बिझी राहिलं पाहिजे, कायम बिझी राहिलं पाहिजे. म्हणजे कसं बिझी म्हणजे असं नाही की तुम्ही हेच काम करा, तेच. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात किंवा ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे त्या गोष्टी तुम्ही करा. माणसाचं कसं असतं, ज्याला म्हणजे त्याला जे आवडतं ना तर त्याच्यामध्ये तो असं अंग झोपून काम करतो. म्हणजे कसं करतो की बाबा हां, एखाद्याला सिंगिंगची आवड आहे तर तो मनापासून सिंगिंग करतो. म्हणजे असं बळजबरीपणाने किंवा जबरदस्तीने असं नाही करत. त्याला आवड आहे ना तर तो त्यामध्ये परफेक्ट असतो. लग्नानंतर मी सिडॅस्को केला. सिडॅस्को म्हणजे स्किन रिलेटेड आहे. जसं की आपली MBAची डिग्री असते किंवा इंजिनियरवाल्यांची डिग्री, त्या टाईपमध्ये सिडॅस्को आहे. जर की स्किन थेरपिस्टसाठी ती एक म्हणजे इम्पॉर्टंट डिग्री. तर माझं सिडॅस्को झाले ब्युटीमध्ये. मग त्याच्यानंतर मी स्किन रिलेटेड क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजी हा एक कोर्स आहे, तो मी कोर्स कम्प्लीट केला. त्याच्यानंतर मला अशी आवड निर्माण होत गेली की बाबा नाहीतर याच्यापेक्षा पण जास्ती आपण काहीतरी शिकलं पाहिजे, आपल्याला याच्यापेक्षा जास्ती नॉलेज भेटलं पाहिजे. तर मग मी ते घेण्याचा प्रयत्न केला. परत मला भरपूर एक्सपिरियन्स आले. मी खूप अशा कॉम्पिटिशन, छोट्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करत गेले. मला खूप चांगले एक्सपिरियन्स आले. त्यामध्ये मला इतकी आवड निर्माण झाली की बाबा मला तर तुम्ही झोपेतून जरी जागा केला आणि मला काही क्वेश्चन विचारले स्किन रिलेटेड तर मी 2 मिनिटात तुम्हाला आन्सर देऊ शकते, असं काही नाही. तर माझी जी काही मॅरिड लाईफ आहे एकदम बेस्ट आहे. बिझनेस लाईफसुद्धा मला बेस्ट बनवायची. मला एवढ्यापुरतंच मर्यादित राहायचं नाही. तर मला खूप सारे देश असे फिरायचे. तर मी स्टार्ट केलं. कालपासूनच मी ब्लॉगिंग करायला स्टार्ट केले. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल किंवा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.
काही व्हिडिओ बनवता येत नाही आणि स्वतः मात्र भाजी रेडी झाली. फायनली तयार झाले आपला आलू पराठा. तर आपण आता टेस्ट करायला देऊ मिस्टरांना, बघू त्यांना कसा वाटतो. ठीक आहे, झालं, भेटलं तर खावा. We're gonna select. We found a really nice spot to enjoy an ice cream.